नमस्कार. महाराष्ट्रातील लोकसभेचे 5 निवडणुकीचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणता नेता पडणार आणि कोणता नेता विजयी होणार याच्याकडे आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत मोठमोठे नेते पडणार आहे. तुम्हालाही धक्का बसेल. चला बघूया कोणते नेते आहेत ते पिछडीवर राहतील. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर बगरे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधून भास्कर बगरे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधून विनायक राऊत आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधून शशिकांत शिंदे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके आणि भाजपकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधून निलेश लंके पाटील आघाडीवर राहतील असा अंदाज आहे.